बढिया वा चालू द्या असं थोडा वेळ फक्त लागू नका देऊ बढिया वा वा आता हे युद्ध दोन्ही ठेवून द्या तुम्ही आता धनुष्य घ्या धनुष्य ते दोन्ही ठेवून द्या तुम्ही आता हे दोन शस्त्रामध्ये झालेलं युद्ध आता दोघांनी दोन धनुष्य घेतलेली आहेत दोघांनी दोन माझ्या दोन्ही तोडून टाका हा फक्त हाव भाव करायचा आहे कोणी ओढू नका आता हा माना धनुष्याचे बाण तिथल्या जागेहूनच हा फक्त तसंच करत राहा हा मग हा बढिया वा नारद मुनी आलो का तुम्ही फक्त ओढू नका हाव हाव करा फक्त बस हा दोन्ही नका ओढू घनघोर युद्ध चालू झालं घनघोर युद्ध चालू झालं कोणीच कोणाला बसवलं नव्हतं शिवजीनं धनुष्य घेऊन आणि विष्णूजी सुद्धा धनुष्यावर बाणावर बाण मारतात परंतु कोणीच कोणाला बसवलं नव्हतं मग असं कुंभार युद्ध झालं कुंभार युद्धामुळे कोणीच कोणाला बसवलं नव्हतं विनाश होईल अशा स्थितीमध्ये हे दोघही जण युद्ध खेळत होते आणि कोणी कोणाला बसवलं नव्हतं आता तेवढ्यामध्ये त्या दोघी विष्णूजीची पत्नी लक्ष्मी आणि पार्वती उठल्या आणि दोघांच्या मदत केल्या दोघांच्या मदत युद्ध थांबवलं ते थांबवा स्वामी थांबवा आणि थांबलं युद्ध थांबल्यानंतर आता यामध्ये एक झालेला आहे त्यांनी सांगितलं दोघांपैकी कोणी बस केलं नाही विष्णूजी म्हणतात विष्णूजीने शिवजी म्हणतात विष्णूजी तुम्ही श्रेष्ठ आहात तुम्ही काय आहात श्रेष्ठ आहात परंतु विष्णूजी म्हणतात महादेवजी तुम्ही श्रेष्ठ नाही तुम्ही महाश्रेष्ठ आहात माझ्यापेक्षा तर या दोघांमध्ये जे युद्ध झालं ते थांबल्या गेलं एकमेकाची स्तुती केलेली आहे पण आता एक झालं ते जे धनुष्य आहेत दोन ते धनुष्य आता आमचं तर शस्त्र ते नाही आता काय करायचं तर ते दोनही धनुष्य ते आता कोणाने द्यायचे ते ठरलं तर हे जर धनुष्य शिवजी जवळ दिला तर शिवजी भोळी आहे कोणाने देऊन टाकल त्याच्यामुळं ते धनुष्य सांगितलं कोणाला द्यायचे आहे ब्रह्माजी आले ब्रह्माजी म्हणतात हे धनुष्य कोणाला द्यायचे माहिती आहे का जे वामन आपल्या याच्यामध्ये परशुराम नावाचे महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करत आहेत त्यांना बोलावा महेंद्रगिरीवर आहेत ते हे परशुराम असं म्हटल्यानंतर त्यांना आवाज गेला हे दोन्ही धनुष्य परशुरामाला दिलेले आहेत घेऊन द्या परशुरामाला दिले त्या ठिकाणी